सर्व महिलांना या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त प्रथमतः तुम्ही तुमच्या जागावरती स्थानापन्न व्हायचे। याचा उपयोग जो आहे तो कुटुंबाबरोबर सर्वात जास्त त्याचा परिणाम जो आहे तो आमच्या महिला भगिनींवर होतो। महिलांना त्याला जास्त प्राधान्य आहे। पाणी असेल, गॅस असेल, शौचालय असतील आणि त्यामुळे केंद्र असो राज्य असो या ठिकाणी महिलांना प्राधान्य दिलं जातं। आज या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कंपन्या आलेल्या आहेत। जवळजवळ 29-30 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आपलं काम आहे कौशल्य विकासच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणं। आज त्यांनी शंकर संगपाल यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। कौशल्य विकास खात्याच्या सहकार्याने मावळी मंडळाला आम्ही रोजगार मेळावा आयोजित केला आहे। याच्यामध्ये विविध संस्थांचा सहभाग पण आहे आणि तरुणांना रोजगार मिळावा या ठिकाणी नोकऱ्या एकत्रितपणे या ठिकाणी कंपन्यांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून त्यांना या ठिकाणी इंटरव्ह्यू देता यावा किंवा स्वयंरोजगाराच्या काय काय वाटा आहेत यासंबंधी मार्गदर्शन व्हावं हे त्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्या योजनांचा सुद्धा लाभ घेता यावा यासाठी आज हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे। आणि ऑनलाईनच ऑलरेडी जवळजवळ 400 तरुण तरुणींनी याच्यामध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे। मला खात्री आहे की या रोजगाराच्या मेळाव्यामधूनच तरुणांना संधी मिळते आणि चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या ज्या आहेत कारण की SSC पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत असे निरनिराळ्या कॅटेगरीजमधल्या रिक्वायरमेंट आहेत आणि त्यांना या निमित्ताने नोकरी मिळावी नोकरी स्वयंरोजगाराच्यासाठी त्या ठिकाणी काही मार्गदर्शन व्हावं। मला वाटतं की ही एक व्यासपीठ चांगलं आहे की ज्याच्या माध्यमातून तरुणांना तरुणांना या ठिकाणी रोजगार उत्पन्न होऊ शकतो नोकरी मिळू शकतो। माननीय केळकर साहेबांच्या पुढाकाराने राज्य शासनाच्या माध्यमातून हा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने रोजगार मेळावा आहे तो आयोजित झालेला आहे आणि निश्चितपणे युवकांना एक चांगलं मार्गदर्शन या मेळाव्याच्या माध्यमाने भेटेल। त्याचबरोबर ज्यांना उद्योजक व्हायचे ज्यांचे नवीन स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्सला आर्थिक पाठबळ कसं भेटू शकते याचंही एक चांगलं मार्गदर्शन या मेळाव्याच्या माध्यमाने भेटेल असा विश्वास मला आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। मी आपल्या माध्यमांनी खरं तर सर्व ठाणेकरांना सर्व तरुणींना विनंती करीन की या मेळाव्याचा आपण लाभ